रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार। शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांचा अनोखा उपक्रम। नावे सोनखार गावातील राम मंदिराला स्वखर्चाने लोखंडी ग्रिल व सोलर लाईट या कामांचे लोकार्पण सोहळा संपन्न। रोहा तालुक्यातील नावे सोनखार गावातील राम मंदिराला चित्रलेखा पाटील यांनी स्वखर्चाने लोखंडी ग्रिल व सोलर लाईट बसवून दिल्याबद्दल तसेच त्यांनी ग्रामस्थ यांना देण्यात आलेला शब्द पूर्ण केल्याबद्दल चित्रलेखाताई पाटील यांचा या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामस्थांकडून आभार व्यक्त करीत यथोचित सन्मान करण्यात आला। शेतकरी कामगार पक्षाकडून नेहमीच नावे गावातील विकास कामांवर लक्ष वेधून सातत्य ठेवीत अनेक कामे पूर्ण करण्यात आली असून यापुढेही आपण आमच्या गावाच्या विकासासाठी अशीच कामे करावी व ताई नक्कीच करतील अशी आशा ग्रामस्थांकडून चित्रलेखाताई पाटील यांच्याकडे करण्यात आली। राम मंदिरातील केलेल्या कामांचा लोकार्पण सोहळा चित्रलेखाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला असून या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते। आज नावे नवका सोनखार गावात उन्हाळ्याच्या समाजसेवा आणि काम करण्याची मला संधी मिळाली। राम मंदिराला दिवे लावून दिले आणि सोलार लावलं। ईश्वर चरणी सेवा करणं हीच मला वाटतं सगळ्यात मोठी सेवा असते आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं ते श्रेय आहे आणि महिला मंडळाचं ते श्रेय की पाठपुरावा ते माझ्याजवळ करतात आणि सगळी कामं करून घेतात। माझी इच्छा आहे की या चणेरा विभागात एक चांगला कारखाना आणि एक चांगली सुसज्ज अशी शाळा या पुढे निर्माण करावी आणि इतर जी व्यक्तिगत कामं आहेत ती सुद्धा करावी। एवढंच मी या ठिकाणी या गणेशोत्सवानिमित्त इच्छा व्यक्त करते आणि याच्यासाठी मी स्वतः कार्य करीन, काम करीन जर सगळ्या मंडळींची मला साथ असेल तर।